स्वागत आहे आपल्या गावरानी मेजवानी या तडका चॅनलमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आता स्वयंपाकाची. त्याआधी दाखवलेच मी तुम्हाला आता काय करते ते. त्याला लागणारे साहित्य लसूण सोडलाय मी आणि कोथिंबीर, आल्याचे असे 2-4 तुकडे घेतलेत, खोबरं, तर लसूण सोलूया आणि हे अंडे फोडाय घातले. चला आता आपण थोडेसे भजे करूया, पालक भजे. आता पूजा खात नाही अंडा करी, तर पूजासाठी खाते आता पालकाचे भजे. समृद्धीला आणि पूजाला पालकाचे भजे करूया आपण. त्याला लागणारे साहित्य आता हे टाकतेल मध्ये आणि हे इकडं अंडा करी करण्यासाठी लागणारा मसाला. हे अंडे असे तुकड्या घातले. आता हे ववा आपलं क्रश करून आपलं ॲड करूया बेसन पिठामध्ये. छानपैकी आपलं पालक भजी करूया आपण. आता हे थोडीशी हळद टाकूया, थोडीशी मिरची, बस. मीठ टाकलं असं बॅटर करून घ्यायचं मस्तपैकी. आता हे समृद्धीला भजे खायचे होते आमच्या. समृद्धी तुला खायचे ना बाई भजे? कोणाला खायचे भजे? हो मला खायचे. तुला खायचे होय? बरं बरं. लय खाऊन देवा लावते बाई. 2 खाशील पण नाद लेकरांचा. आता तोपर्यंत मी मिक्सरमधून मसाला काढते अंडा करीसाठी. पूजा तिकडे मी पालक भाजी बेसन पीठ बॅटर बनवते, तोपर्यंत मी मसाला काढते. गाठी काढून दिलं. पालकाचे पाणी नको ना पातळ हे होते, चपटे होते. थोडा टाक ते माझं. आता मम्मीनं आता थोडंसं फिरवले, आता लेकीची बारी आता फिरवायची. बघा माझी सुगरण नात कशी आहे, छान गुणाचं लेकरू. आणि सायकल बाहेर ठेवलं होतं, नेमकी कुणी उचलून सायकल मध्ये आणून ठेवली. बघा मी सायकल हलवा 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 हलवा, गरा 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 हलवा. आपल्याला भजं खायचे, पालक भजं आहे ना बाय? काय खायचं? पालक भजं खायचंय ना. लय भजं चांगलं लागतात. हलवा हलवा हलवा. काय नाही मग बस करा बस करा बस. मग खायचं आहे ना पालकाचे भजे, मग असं काम करावंच लागतं बाई. केल्याशिवाय कसं खायला भेटतं आपल्याला छानपैकी. चला अंडे उकळून घेतलेत असे. आता त्यातलं पाणी काढूया आपण. शेंगा भाजायच्या भुईमुगाच्या. आता खाते जरा पोट भरून.
आता माझी मम्मी पालक चिरतीये. मोठे मोठे पालक आहेत ना, मग तिचे 2 तुकडे करून घेऊयात. आता मम्मीने गॅसवर कढई ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आता तेल गरम झालंय. आता तेल एकदम गरम झालं आहे आणि माझी मम्मी आता पालकला पिठामध्ये डीप करून कढईमध्ये टाकायली. करू दे राम. आता मम्मी पालक कापायली. आणि आई अंड्याची ही काढायली. चालते. आणि भजी तळले आहेत. अंडा करी करण्यासाठी असे मस्तपैकी अंडे उकडलेले आहेत. अशा मस्तपैकी त्याच्या फोडी केल्या, त्यात घ्यायला लागणारे मसाला काढून घेतला मिक्सरमधून. तर चला तर मग आपण फोडणी देऊयात. तेल टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला टाकूया. मला पोळायलाय बनून उडायलेत. लागणारा मसाला, हळद, मिरची आणि काळा मसाला. थोडं मीठ टाकूया यामध्ये. तोपर्यंत आपला मसाला तळतोय. चालू केलंय का? हो. आता हे मसाला टाकूया मध्ये. टाकूया मध्ये पाणी टाकते.
अंडे हात सोडूया. छानपैकी भजे तळते पूजा आणि समृद्धी आपलं खायचं काम करते. खाते लेकरू घसा घसा खातच नाही लेकरू. खावा. कसे झालेत पिल्लू? छान झाले. कसे झाले तर छान झाले. मग कुणी केलेत? मम्मीने. मम्मी एक्सपर्ट आहे कामात. हो का नाही? आमची अंडा करी अशी उकळती. बघा आता ही भजी केलीत. आता ह्याला काय म्हणायचं आपण? ही छोटीशी भजी आणि ही भज्याचा राजा. ही जी आहेत ना राजे आहेत भज्याची आणि ही भजी आहेत. काय का ना मोठे मोठे भजी त्याला राजा म्हणायचं. आता ह्याला बघा आता ह्याला बटाटा वडा म्हणावं का पालक भजी म्हणावं. बघा हे पालक भजी ही मस्त झाली. छोटे 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 मस्त आकार आला त्याला. पण चला छान वाटते. काहीतरी केलं तरी छानच वाटतं. बघा असा झाला आजचा आमचा मस्त मेनू पालक भजी. बघा मस्त असे झाले आमचे अंडा करी. भातासोबत खायला आपली जास्त घट्ट केली नाही काही नाही. आता ह्याला उकळी आल्याच्या नंतर थोडंसं आणखी जाडसरपणा येईल. थोडीशी पातळ वाटायली पण उकळी आल्याच्या नंतर थोडीशी आटून जाईल. तर छान झाले असे आमची अंडा करी. पाणीपुरी गोड असली तर खाल्ली नसते आणि खीर जर गोड गोड आहे तर कशाला खातात आपण? परीक्षा झाली पीयूची शाळेत. हो काय लगेच लगेच तिसरा नंबर आला. कसं काय कळालं? ते तर म्हणले मला चेक केलं. मला तर म्हणली बाय हार्ड गेला पेपर. पेपर हार्ड गेला म्हणली ना. कशाची परीक्षा होती तुझी? MTS ची परीक्षा होती आज होती का? मग कसा गेला पेपर? चांगला गेला. लगेच कळालं का? किती नंबर आला? तिसरा. शाबास. बघा आमचं सध्या तर लेकरू बऱ्यापैकी आहे पण आता पुढे चालून काय दिवा लावतं काय माहिती. चला आता गॅस बंद करूया. भाजी उकळली मस्तपैकी अशी. चला ताटात घेऊ भाजी. बघा असे झाले मस्तपैकी आमचे अंडा करी. छान पैकी